कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा कर्जतच्या राजकारणासंदर्भात. महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे एकाच गाडीत प्रवास, एकमेकांना टाळ्या मारतात, काय जोक हास्य वगैरे सगळं आपण व्यासपीठावरून पाहिलेलं आहे. फोटो सोशल मीडियातून हे फोटो व्हायरल झालेले, विकासनामावर अपलोड झालेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की मग आता घरांच्या मनामध्ये काय चाललं असेल. आता एक तर महेंद्र थोरवेने एक विधान केलं तटकऱ्यांच्या बद्दलमध्ये, तर थेट सुधाकरांना अपोलो हॉस्पिटलमध्ये नाकाचं ऑपरेशन करावं लागलं. कालचे फोटो आणि व्हिडिओ बघितले, मग सुधाकरांना पुन्हा एकदा ऑपरेशन करावं लागतं का, हे पाहणं महत्वाचं आहे. आता दोघं जुळतायत, मग माझं पुढे काय काय साहेब पुढे देणार आहेत का नाही, का मुलाची आमदारकी भोगून झाल्यानंतर मला विचारणार की नाही, हाही महत्वाचा मुद्दा ना. असंही मनामध्ये असतं. त्यामुळे पोटामध्ये घरांच्या गोळा किती आला, आता का ऑपरेशन करायची दुसरी वेळ येते का धाकधूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हटले अरे साहेब आणि महेंद्र शेट्टी एकत्र झाले, मग पुढचं सुधाभाऊंचं काय, सुधाभाऊंना काय देता येत आहेत का, काय देता मिळणार आहे का, नुसतं कार्यकर्ता म्हणून काम करायचं, पुढच्या वेळेला महेंद्र थोरवेंना महायुती म्हणून मदत करायची का, हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले. थेट तटकरे शेवटी राज्याच्या राजकारणात मुरबडलेले, ते काय फार असे महेंद्र थोरवेंच्या प्रेमात पडून ते आपला हिशोब योग्य वेळेला राजकारणात करतील. लाडांना संपवलं तर थोरवे तर नागण्यच आहे त्यांच्या मनाने, तो मूळ मुद्दा असा आहे. त्यामुळे घरांच्याही जवळ जातील किंवा त्यांना देतील काय ते महामंडळ वगैरे. मूळ मुद्दा असा आहे की आता फार मोठं मग सोशल मीडियातून चर्चा महेंद्र थोरवेंच्या बद्दल सुरू आहे. एक मग महेंद्र थोरवेंनी औरंगजेबाद DNA चेक करा, सुपाऱ्या, असे सगळे आरोप प्रत्यारोप केले. सोशल मीडियातून माध्यमातून चमकले. तटकरे खालच्या पातळीवर टीका केली. हे सगळं झालं. मग मंगेश काळुके हत्याकांडामध्ये सहारोपी करा वगैरे हे सगळे बोलले. आता तेच महेंद्र थोरवे तटकऱ्यांचे गोडवे गात आहेत. त्यांच्या व्यासपीठावर मुलाच्या महायुती म्हणून ते योग्यही असेल. कदाचित राजकारणात दिलदारपणा असला पाहिजे, याही मताचा मी पत्रकार आहे. शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टी महेंद्र थोरवेने दिलदारपणा दाखवला असेल, बाबा जाऊ दे, होऊन गेलं, आपलं चुकलं किंवा त्यांचं चुकलं असेल. दिलदारपणा राजकारणात अपेक्षित आहे आणि तो असला गेला पाहिजे. जे काही राजकारणात चुका होतात त्या विसरून पुढे जायचं असतं, हे राजकारणाचे संकेत आहेत. पण फार आता या काळामध्ये दिलदारपणा, ज्यावेळेला भाजप सरकार आलं त्यापासून दिलदारपणा काय राजकारण नेत्यांमध्ये राहिलेला नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये जर आपण बघितलं, एकेकाळी राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडे, विलासराव यांचे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, डावखरे असे दिलदारपणाचे उदाहरण होते. दिलदारपणे राजकारण करायचे, एकमेकांना शिवपण द्यायचे, दिलदार मैत्री पण आतून जपायचे, असं सगळं या निमित्ताने होतं. मूळ मुद्दा असा आहे की आता घारेंचं काय होणार याच्यावर आपण बोलतोय. त्यामुळे घारेंच्या पोटात किती दुखलं का, आता ऑपरेशन करायची वेळ येते का, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले का, बाबा साहेब आणि शेठ एकत्र झाल्यात, आमचं काय आता सुद्धा बोला काय आहे की नाही, अशी त्यांची अवस्था झाली असेल. किंवा जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अरे किती तटकऱ्यांच्या प्रेमात शेठ किती पडला असे म्हणणारे शिवसैनिक आहेत. तर राष्ट्रवादी अरे बघा साहेबांच्या सोबतीला आम्ही किती, बघा आमच्या साहेबांनी शेवटीला थोरवेंना जावं लागलं असं म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. असे सोशल मीडियातून प्रतिक्रिया येत आहेत. एकूणच काय, आता घारेंची भूमिका काय राहणार आहे आणि किती दिवस तटकरे घारे प्रेम राहणार किंवा महेंद्र थोरवे तटकरे किती दिवस प्रेम राहणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.